क्रांतीज्योती विद्यालयाबद्दल एक निगेटिव्ह गोष्ट माहिती आहे का? काल मूवी बघितला आणि प्रचंड इम्प्रेस झालो होतो. मी बघितल्यावर दिग्दर्शक कोण आहे असं मी चेक केलं तर हेमंत ढोमे, आणि तो फक्त 39 वर्षाचा आहे. 39 इयर्स अँड आय एम 37. माझं डोकंच फिरलं यार. म्हणजे माझी माझा या जगातला किंवा मराठी पब्लिकवाला प्रभाव एक फॅमिली सोडून कोणावर नसेल, आणि एक 39 इयर्स ओल्ड व्यक्ती आज इतक्या मनांना, इतक्या हृदयांना टच करतो, ही जाम इम्प्रेसिव्ह गोष्ट आहे यार. आणि मग मी नंतर ठरवलं जाऊ दे, या निगेटिव्ह सेल्फ डिप्रिशिएटिंग थॉट प्रोसेस मध्ये नको जाऊया. आपण एखादा छान रिव्ह्यू बनूया, कारण मी खूप भारावून गेलेलो. मी फिल्म क्रिटिक होतो 2010 ते 2018. 2018ला माझी पहिली शॉर्ट फिल्म बनवली आणि मला कळलं बापरे, फिल्म मेकिंग किती कठीण असतं. त्याच्या आधी मी एकदम हॉलिवूडच्या मूवीजला पण काय काय म्हणायचो, आणि ज्या वर्षी मी पहिली फिल्म बनवली तेव्हा ठरवलं की बाबा नको, खूप कठीण असतं फिल्म बनवणं. आणि तेव्हापासून फिल्म समीक्षणच केलं नाहीये. आणि सडनली कालच्या मूवी नंतर असं वाटायला लागलं आपण पुन्हा एकदा बोललं पाहिजे या फिल्मबद्दल. पण पुढे जाऊन हेही वाटतं की मी फिल्मबद्दल 15-20 चांगल्या गोष्टी म्हणेन, 2-3 वाईट गोष्टी पण दिसल्या त्या नीटपिक करेन, पण तो बोलण्यात अर्थच काय. फिल्म क्रूवाल्यांना आणि दिग्दर्शकांना तर माहितीच असतील, आपण जेव्हा 100% अभ्यास करतो तेव्हा आपल्याला कुठेतरी 80-90% मिळतात. तिकडे त्या माणसाला 90-95% मिळाले तर आपण असं म्हणू शकतो. तर कशाला त्या 5% बद्दल मी आता इतकं इम्प्रेस झालोय ना की आय एम एक्सपेक्टिंग अ लॉट फ्रॉम दॅट डिरेक्टर. पुढे मागे या फिल्मचा सेकंड पार्ट आला. एक विचार करायला हरकत नाही दिग्दर्शकांनी किंवा फिल्म मेकर्सनी किंवा आपण सगळ्यांनीच बघायला गेलं तर, आपण जे मराठी शाळांमध्ये गेलोय त्यांचा पर्स्पेक्टिव्ह बघतो. त्यांना ऑब्व्हियसली नॉस्टॅल्जिक गोष्टी प्रचंड आवडतात. मराठी शाळांमध्ये काम करणारे हेडमास्टर, टीचर, पिऊन वगैरे, त्यांच्यावर अवलंबून असणारे बाकीचे बाहेरचे वेंडर्स, त्यांच्या दृष्टीनेही आपण पाहिलं. जे ह्यातले विलन आहेत किंवा असे फॅक्टर्स आहेत जे फक्त नफ्यावर फोकस करून या तोडायला बघतायत, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हने त्यांच्या हृदयाला हात टाकेल कधी अशी फिल्म बनवता येईल असा काहीतरी अँगल आला तर मजा येईल. क्रांतीज्योती विद्यालय पक्का बघा, 100% बघा. येस.